रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी, झाले समाधान पायी विसावले मन, तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. आज मी पनवेल स्टेशन ते मला आजिवली जायचं असताना ह्या माऊलींना मी हात केला, विनंती केली आणि ताबडतोब ते माझ्या विनंतीला मान दिला आणि माऊली बोलल्यानंतर ताबडतोब त्यांनी सहकार्य केलं आणि ते राहायला डेरिवलीला आहेत. हे आहेत हरिभक्तपरायण सचिन महाराज दत्तात्रय गोपाळे. मला वाटतं नुकतंच 1 वर्ष झालं ते डेरिवलीमध्ये आहेत, पण आता आमचं सौख्य इतकं छान वाढलेलं आहे, वाढणार आहे. कारण शेवटी एक माऊली दुसऱ्या माऊलीला भेटल्यानंतर मज वाटे त्याची, आलिंगन द्यावे कदान सोडावे चरण द्यावे. धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन, त्याप्रमाणे आज आमची गुरुमाऊली भेटली. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वाढली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवली, तुका म्हणे होता ठेवा तुझ्या भावा सापडला. आज चांगल्या मुहूर्तावर आज आमच्या धारावी काळ्या किल्ल्यामध्ये सप्ताह पण आहे. उद्या सकाळी मी आमच्या सप्त्याच्या दीप उत्सवला आणि त्या सप्ताहामध्ये हा संत रोहिदास महाराजांची जन्मशताब्दी आहे, त्याचा कार्यक्रम आहे. आणि त्याच पूर्वसंध्येला असं घरी जाताना आता उद्या सकाळी 8 वाजता निघणार. आमच्या माऊलीची भेट झाली. खूप धन्यवाद माऊली रामकृष्णारी. मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या सचिन माऊलींना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो. त्यांचा पुढील प्रवास मग तो वाहतुकीचा असेल, आयुष्याचा असेल, संसाराचा असेल, नोकरीचा असेल, सगळा प्रवास त्यांचा सुखमय हो. आणि पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल, त्याप्रमाणे आमच्यासोबत त्यांनी मुंबई ते पंढरपूर दिंडीला, आपली मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी आहे. 47 वर्ष आम्ही मुंबई ते पंढरपूरला जात असतो. 35 दिवस रजा असते, माझी आषाढी एकादश रजा असते. त्यामुळे खूप छान धन्यवाद माऊली रामकृष्ण हरी. खूप छान. मी माऊलीला प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, माझ्यापेक्षा लहान आहे, वडिलकीच्या नात्याने मी त्यांना आशीर्वाद देतो आणि असेच शुभचिंतन करतो की त्यांना असंच माऊलीची सेवा सहकार्य करण्यासाठी परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ. आता 2 शब्द तुमच्या मुखात. खरं तर बोलावं काय असं मला सुचत नाही. परंतु आज रस्त्याने जात असताना महाराजांनी मला माऊली म्हणून राहिलेले, त्यामुळं मला असं वाटलं की माझ्या वारकऱ्याची एक सेवा करण्याची संधी मला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. त्याच्यामुळं तू थांब आणि त्यांना त्यांच्या जागी म्हणजे त्यांना पोचव. त्यामुळं मी थांबलो. माऊली या शब्दामध्ये काय ताकद आहे, आज मी थांबलो. आणि मला आज असं वाटतंय का जसं तुकोबाराय म्हणले का ते माझे सोयरे सज्जन सांगा ती आठविती पाय विठोबाची. ज्यांच्या मुखामध्ये विठ्ठल आहे, ज्यांच्या मुखामध्ये माऊली हा शब्द आहे, हे रक्ताची नाती ती खरी नातेवाईक नसतील, परंतु हे माझे खरे नातेवाईक आहे. आणि म्हणून त्या माऊली या एका शब्दाने आम्ही एका धाग्यामध्ये उल्लो केलेला आहोत. आणि म्हणून आज मी आमच्या दोघांची भेट झाली आहे. नाही, हीच भेट आता कायमस्वरूपी राहणार. वारकरी संप्रदायाचा आपल्याला वारसा जपायचा आहे आणि म्हणून मी त्यांचं नाव सचिन, मला जेव्हा कळलं त्यांच्याही गळ्यात तुळशीची माळ आहे, त्यामुळे त्यांना हरिभक्तपरायण सचिन महाराज दत्तात्रय गोपाळे राहणारे डेरिवली या ठिकाणी नोंद केलेली आहे. आणि आता ते आपल्या मुंबई ते पंढरपूर दिंडीमध्ये पण सहभागी होते. असाच त्यांचा संवाद आपल्याला राहील. रामकृष्ण आणि विठ्ठल केशव गोविंद माझा. माझं आता सध्या फक्त नामसागर, नामलेखन, नामस्मरण आहे. सध्या मी जिथं कुठं जाईल, कुठेही मला असं वाटलं आता मला फोनमध्ये उतरावं, विठ्ठल मंदिर आहे तुमच्या दत्त मंदिरला, राम मंदिरला उतरतो, तिथं रामकृष्ण लिहिलं. खूप छान. धन्यवाद माऊली रामकृष्ण.